सुरुवातीला गौरी पहिल्या दिवशी आणल्या, त्याचा फुलोरा वगैरे शेतात जाऊन मी सगळा गोळा करून आणला आणि गौरी बसवल्यानंतर सगळं फराळाचं जे आहे ते मी घरामध्ये व्यवस्थित सगळं स्वतःच्या हाताने बनवलं आणि मग ते व्यवस्थित मांडणी केली त्याची। आणि बाकी सगळं म्हणजे कोरोनामुक्त होण्यासाठी, सगळ्या जगात कोरोनामुक्त झाला पाहिजे ह्या उद्देशाने मी हे सगळं सेवा गौरी गणपतीची मनपूर्वक केलेली आहे आणि होईल अशी मी आशा पण धरते, होईल सगळं व्यवस्थित। मुलीने माझ्या भरपूर सहकार्य केलं। तिने ते फर वगैरे विकत आणून तिने स्वतःच्या हाताने हे सगळं बनवलं। त्या कळशासुद्धा प्लास्टिकच्या आणून त्याला कलर मारून सगळं मटेरियल वापरून तिने स्वतःच्या हाताने सगळं ते ह्याने केलेलं आहे, कोरीव काम वगैरे। परत बकेटचे जे आहेत ते सुद्धा ते फेटे वगैरे लग्नातले होते ते तिने ते गुंडाळून कळशाच्या खाली ठेवलेले आहेत। म्हणजे जे सगळं आहे ते घरगुती वापरून आणि स्वतःच्या हाताने हे सगळं केलेलं आहे। आणि मिस्टरांनी स्वच्छतेचं काम सगळं प्रामाणिकपणे अंगण वगैरे केलेलं आहे, बऱ्यापैकी 50% सहकार्य केलेलं आहे। आणि डॉक्टर, नर्स आणि पोलीस यांचेही मी आभार मानते की त्यांच्यामुळं त्यांनी सेवा भरपूर केलेली आहे जनतेची आणि त्यांचे आभार मी मानतेच। आणि कोरोनामुक्त हे सगळं झालं पाहिजे ही आशाही धरते आणि होईल गणपतीच्या गौरीच्या कृपेने। मम्मीला गणपती आणि गौरीची खूप हौस आहे पहिल्यापासून, लहानपणापासून। म्हणून ह्यावेळेस मी म्हणले की आपण काहीतरी वेगळं करावं, तिला नेहमीच वापरता यावं असं। तर हे घरात जे अवेलेबल आहे मटेरियल आपल्याला, लाईक की बॉक्स वगैरे, त्याचाच मी वापर करून त्याला डेकोरेट केले। स्टोन्स आणलेत, मटेरियल वगैरे थोडंसं आणलं बाहेरून, लाईक आरसे छोटे वगैरे, आणि ते चिटकवलेत त्याला। आणि घरातलं जेवढं काही होईल तेवढं वापरून बनवण्याचा प्रयत्न केला। फुलं वगैरे झेंडूची आपण आणतोच, त्यामुळे त्याच्या कलरचे आपलं तोरण बनवलं। हे सगळं करून मम्मीला जेवढी होईल तेवढं ह्यावेळेस मी संध्याकाळचं ऑफिसचं काम झालं की ते सगळं करून हेल्प करून हे आत्ता जे दिसतंय मागं तेवढं केलेलं।